कधीपासून लोळत पडला होतास. आता इथे येऊन आळस नको स्प्रेड करूस तुझा. प्लीज जा, खोलीत जा तुझ्या. ए हरी, हरी, हॅलो. ए बावळा, काय काय चाललंय काय तुझं? कुठे असतोस आजकाल? इतका वेळ हाक मारते मी तुला. तुझ्या आईने पण ओ दिला भारतात मला. काय करतोयस तू? रात्र रात्र चॅटिंग करत असतोस, एकटाच हसत असतोस. वेडा झालायस का? काय नाही गे, एका मैत्रिणीशी बोलतोय. जस्ट ऑनलाईन मैत्री झाली. ऑनलाईन मैत्रीण म्हणजे तुझे डेटिंग ऍप्स वर गळ टाकून बसलेला असतोस तर एक मासा फायनली लागलाय. गप्पच. मासा काय मासा, माशा. माशा नाव आहे तिचं. क्यूट म्हणजे प्रोफेशनली क्यूट का अकॅडमिकली क्यूट का अथलेटिकली क्यूट? मी असं म्हणेन की चॅटिंग वाली क्यूट. कारण आता तरी आमची गाडी चॅटिंगच्या स्टेशनवर उभी आहे. ओ पाहुणं, मग न्या की गाडी पुढं. टाका गिअर, डोंट फिअर. काय झालंय तुला? ए सातारचा ना तू, म्हटलं रांगड्या भाषेत सांगावं. टाका गिअर पट्टीशी, नाही तर पाखरू उडून जाईल झट्टीशी. आमच्या सातारकडे बोलू नको असं. टोल नाक्यावरनं परत पाठव. आणि पाखरू काय पाखरू, मैत्रीण आहे ती माझी. फक्त मैत्रीण? हा म्हणजे अजून तरी. अजून तरी ब्लशिंग. ब्लशिंग वगैरे काही नाही. ब्लशिंग कुठलं करतोय? अजून माझं ब्रशिंग राहिलं. मी ब्रशिंग करून देतो. केवढा लाजतोय? अरे अरे किती लाजतोस रे? पोरांना प्रॉब्लेमच हा असतो. मुलींनी विधभर मैत्री केली तर ढिगभर लाजायला लागतायत. ए अरे, हॅलो बाबा, कसे आहात? हा मी बरं आहे. अगं ऐक ना, परवा उकिडवे काकांचा फोन आला होता आणि ते म्हणाले पुढच्या महिन्यात 4 वर्षानंतर येतो असा एक उत्तम विवाह योग आलेला आहे. तर बघा हरी आणि परीचं लग्न. अहो बाबा, कुठे आमचं लग्न घेऊन बसलाय? तिथे हरी एका वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडायला असा उगता वेळ झालाय. हरी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय? हो म्हणजे अजून तरी पडला नाहीये, पण कधीही पडू शकतो. रात्र रात्र ऑनलाईन चॅटिंग सुरू असतं त्यांचं. काय सांगतेस? रात्र रात्र एका मुलीशी गप्पा टाकत असतो. मी तुला नंतर फोन करतो. इंदू आहे नाही? बाबा प्लीज एकदा तरी नॉर्मली बाय म्हणा ना फोनवर. इंदू आहे नाही? इंदू आहे नाही? अहो काय सावे, काय कुठे आग लागलीये? आग लागली? नाही नाही, आग नाही लागली. मग कशाला ओरडताय घरातल्या घरात? अचानक विश्वासातल्या माणसाने पाठीत खंजीर खुपसला की माणूस ओरडतोच ना. हो बाई, पुढे तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तुमच्या मुलानं. सावे, तुमचा मुलगा असा निघेल असं वाटलं नव्हतं मला. ओ सावे, खबरदार माझ्या हरुटलीला काही बोललात तर. काय केलं त्याने? काय केलं? अहो तुमचा हरुटली राहतो माझ्या पोरी बरोबर, पण गप्पा टाकतो भलत्याच मुली बरोबर. याला काय अर्थ आहे? म्हणजे राहायचं एका मुली बरोबर आणि रात्री रंगवायच्या भलत्याच मुली बरोबर. सावे, तुम्ही शब्द जपून वापरा. रात्री रंगवायचे काय? तो असलं काहीही करत नाही. तो फक्त एका मुली बरोबर चॅटिंग करतो. म्हणजे हे तुम्हाला माहिती होतं? माहित होतं? अहो सावे, मीच तर सांगितलंय एका मुलीला नाव बदलून त्याच्याशी ऑनलाईन चॅटिंग करायला आणि त्याच्याशी मैत्री वाढवायला. अरे पण मग माझ्या मुलीचं काय, परीचं काय सांगा ना. अहो तिचं मन म्हणजे काय तुम्हाला खेळणं वाटलं काय माय लेकाना? उगाच फिल्मी होऊ नका, कळलं ना? असं काही नाहीये सावे. हे बघा, मी ना त्या मुलीला नाव बदलून त्याच्याशी मैत्री वाढवायला सांगितलंय ना, याचं काहीतरी कारण आहे. सुरुवातीला मी तिला सांगणार की त्याच्याशी मैत्री वाढव. एकदा का मैत्री वाढली की ती मुलगी हरीला लग्नाविषयी विचारेल. बास, लगेच हरी स्वतः मधलं आणि परीमधलं नातं तिला सांगून टाकेल ना. आणि एकदा का त्याने त्याची कबुली दिली की आपलं काम झालं. आपण त्या चॅटिंगचा व्हिडिओ स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याच दोघांना पाठवायचा. गपचूप दोघं लग्नाला तयार होतील की नाही बघा तुम्ही. अरे काय सांगता काय? अरे सॉलिड आयडिया आहे. हे मला कशी नाही सुचली हो? सावे, कसं सुचणार? हा,
दिवसातला अर्धा वेळ डब्यातली साखर कशी चोरून खाता येईल याचा विचार करण्यात जातो आणि उरलेला अर्धा वेळ आपण कशी साखर खाल्लीच नाही हे पटवून देण्यासाठी कारण शोधायला जातो. इतक्या विधायक कामांसाठी वेळ कसा मिळणार सावे तुम्हाला? ठीक आहे आयडिया सॉलिड आहे. वा, मी पण काय करतो, मी पण एका मुलाला परी बरोबर ऑनलाईन चॅटिंग करायला लावतो आणि मग आपण दोघं त्यांना रंगे हात पकडू. काय वा सावे, मला माणूस विश्वासातला घ्या, ओके. नाहीतर घोळ व्हायचा. आता कुणाला भरीस पडतायत परमेश्वराला ठाऊक. हिडन ड्रॅगन डायरेक्ट ऑडियो नोट. हेलो डियर, मुझसे दोस्ती करोगी? हाय हेलो काही नाही, डायरेक्ट दोस्ती. डिअर हिडन ड्रॅगनजी, एकतर मला तुमच्याशी मैत्री करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. अँड हू द हेल आर यू? इफ यू सेंड मी अनदर मेसेज और एनी अदर गर्ल सच अ creepy message, I will take you directly to the cybercrime department and I will complain about you for harassment. Okay? Goodbye. Useless. काय ग? कोणावर उडतीये एवढी? काय माहिती यार कोण आहे? हिडन ड्रॅगन नावाचा प्रोफाईल आहे तर त्यावर डायरेक्ट ऑडिओ मेसेज करून विचारतोय दोस्ती करोगी? बत्ताच दिला त्याला. हे ना हेच, कशाला एवढी तुसडी वागते ग? तू हे असं तुसडी वागते ना म्हणून कोणी तुझ्या प्रेमात पडत नाही. तू ना आयुष्यभर सिंगलच राहणार आहेस. What the hell? तुला काय वाटतं मला गोड बोलता येत नाही? नाही, मला हवं असेल ना 5व्या मिनिटाला मी या पोराला माझ्या प्रेमात पाडू शकते. ऍक्च्युली साधा कढीपत्ता हवाय म्हणून डायरेक्ट विमानाचा तिकीटही काढायला लावू शकते. मला अंडर एस्टिमेट करत जाऊ नकोस. हो का? येस रिअली, तुझ्यासारखं नाहीये 5 दिवस झाले अजून माशासोबत चॅटिंगच्या स्टेशनवर माशा मारत बसलायस. युजलेस. ए ताई, मी स्लो घेतोय कारण मी चांगला माणूस आहे. मला असं थेट घुसायला आवडत नाही. मी ठरवलं ना तर माशाला असं 2 दिवसात काय 2 तासात माझ्या प्रेमात पाडीन. ओ रिअली? चल बेट लागली. ही माशा तुझ्या आधी प्रेमात पडते का हा हिडन ड्रॅगन मला आधी प्रपोज करतो बघूया. बेट कशाला? मी बेट खेळत नसतो, मी थेट चॅलेंज घेतो. व्हॉट चॅलेंज? हो, जे काय ते समोरासमोरच होऊन जाऊ दे ना. मलाही कळू दे तू काय मेसेज करते आणि तुलाही कळू दे मी काय मेसेज करतोय. ऑन. प्लीज, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण जिंकणार मीच आहे. बघू ना आपण. हा चला सुरू करा. हा ऑन. प्लीज लेट्स स्टार्ट. सावे, काय हो सापडलं का कुणी भरवशाचा माणूस परी बरोबर चॅटिंग करायला? सापडला. हा? परीने त्याला पहिल्या फटक्यात हाकलून सुद्धा लावला. अहो, काय सांगताय काय? याने हिला फ्रेंडशिपचा मेसेज केला आणि हिने दुसऱ्या क्षणी पोलिसात द्यायची धमकी दिली. अरे बापरे. मग तशी माझी मुलगी सावधगिरीनेच वागणारी आहे. आयऱ्या गायऱ्याला जवळ सुद्धा फिरकू देणार नाही. तुमच्या मुलासारखं नाही. आला मेसेज, लागला गुलू चॅटिंग करायला. ओ सावे, तुम्ही माझ्या हरुटली विषयी काही बोलू नका. मी आधी सांगून ठेवते. तुला माहितीये का हो त्याचा स्वभाव? हा, लहानपणापासून ना बोलगेवढा येतो. माणसं ओळखीची नाहीत म्हटल्यावर लगेच त्यांच्याशी दुसरेपणाने वागायचं असले संस्कार नाही केलेत मी त्याच्यावर. मग तुम्हाला काय म्हणायचंय? मी परीवर असे संस्कार केले? मला काय माहित. ती सून म्हणून माझ्या घरी आली ना की तपासते आणि सांगते. आधी तुमच्या मुलाचा स्वभाव तपासा. रात्र चॅटिंग करत असतो मुलींबरोबर. सावे, असलं तसलं काही नाही बोलत तो. जे काही बोलतो ना ते सगळं संस्कारांच्या मापात राहून बोलतो. तुम्हाला काय माहिती तो काय बोलतो? काय माहिती म्हणजे? तो ज्या मुलीशी चॅट करतो ना तिने सांगितलंय ना मला. ती मला म्हणाली, काकू तुमचा मुलगा म्हणजे अगदी गरीब गाय आहे, गरीब गाय. कळेल. याने तिला लग्नाची मागणी घातली ना की कळेल गरीब गाय की पोटात पाय ते. बरं मला सांगा, तुम्ही कुठल्या मुलीला सांगितलं त्याच्याशी चॅटिंग करायला? सारा. काय? सारा. काय सारा? आपल्या वात्रट सोसायटीतली? ठीक आहे ना सावी, एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? आता ह्या क्षणाला ती एकमेव मुलगी माझ्या नजरेसमोर होती की जी हरीशी त्याच्या भाषेत बोलेल आणि भरवशाची असेल. सावे, तुम्ही कुठल्या भरवशाच्या तरुणाला सांगितलंय हो परीशी चॅट करायला? माझा भरोशाचा माणूस जरा वयस्कर आहे.
सावे कोण आहे? काय गेले डोळे गेले काही दिसत अच्छा, अच्छा, अच्छा. हा. काय आहे? परीचा ऑडिओ मेसेज. अच्छा, म्हणजे मगाची धमकी दिली तेवढी पुरली नाहीये तिला. आता नवीन काय धमकी दिली आहे? हाय हिडन ड्रॅगन, सॉरी मगाशी मी खूप ताडताड बोलले ना. मी ऍक्च्युली कामाच्या स्ट्रेस मध्ये होते. आणि आता सांग, कोण आहेस तू? आपण कसं ओळखतो एकमेकांना? आपण भेटलोय का आधी? अच्छा, मला असं वाटलं की धमकी असेल, पण हिने तर आमंत्रणच दिलंय हिडन ड्रॅगनला. वा वा वा, सावे काका तुमचं काम सावे काका तुमचं काम झालं. आता बघा कसं परीकडून तिचं हरीवरचं प्रेम वधवून घेतो ते. हॅलो डिअर, हॅलो डिअर. जेव्हापासून तुला पाहिलं आहे तेव्हापासून वाटतं आहे आपली जन्मोजन्मीची ओळख असेल. फक्त हे कळत नाहीये की ती या जन्मी थेट का नसेल. कविता, ये सच अ क्लिशे स्टार्ट. Ooh, poetry. I love poems. And in some cases, I love poets too. कवितेचं कौतुक करते याचं कौतुक आहेच, पण हा कुठला स्वर आहे अनोळखी माणसाशी एकदम बोलण्याचा? अत्यंत सामान्य आणि ऑर्डिनरी स्टार्ट. आता मी दाखवतो चांगली स्टार्ट कशाला म्हणतात. जरा बघा. हॅलो एंजल, अर्थात आसमानातली अप्सरा. काय आहे, तुला आज काही काम नाहीये का? नाही, माझ्या स्वप्नातून जाण्याचं नावच घेत नाही असं म्हटलं. कालपर्यंत मैत्री आणि आज लगेच फ्लर्टिंग. व्हॉट टू डू डार्लिंग? तुझं स्वप्न, युअर ड्रीम इज सो मॅजिकल. आणि तू सुद्धा. कळलं कळलं का? हा, तुला अजूनही वाटतंय तू बेट जिंकणार आहेस? बघू बघू, लेट सी. मेसेज आलाय. बाकी तुला खायला काय काय आवडतं? अरे 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 अरे, किती झालं तरी सगळी मराठी कपल शेवटी एकाच वाक्यावर येतात. बबडू सोनू जेवण झालं का? जस्ट शट अप, ओके? थांब जरा. मला ऍक्च्युली पिझ्झा खूप आवडतो. मी आठवड्यातनं 4 दिवस तरी पिझ्झा मागवते. तुला काय आवडतं? बेबी एंजल, मला तुला विचारायचं होतं, तुला कुठलं कुझिन आवडतं? कारण आपण खूपदा डिनरला जाणार आहोत. डिनरच काय, ब्रेकफास्ट सुद्धा करणार आहोत. इनफॅक्ट तुला सांगू मला काय आवडतं? मला ब्रेकफास्टला असं मस्त इंग्लिश ब्रेकफास्ट आणि त्याबरोबर तुझ्या आमची इटालियन एक्सप्रेसो कॉफी खूप आवडते. तुला काय आवडतं? I like Mexican sandwich. मेक्सिकन सँडविच. असं काही नसतं मेक्सिकन सँडविच. अरे पण नेहमी मी तिच्यासाठी इव्हेंट करेन. बनव बनव, मेक्सिकन सँडविच बनव, चायनीज पास्ते बनव. मी चालले पुढे. मला आयुष्य नाही पडलं ही बेट जिंकायला. आता तू बघ. सो हाऊ डू यू लुक? मी दिसतो एखाद्या हिरो सारखा. मी एखाद्या परीसारखी. बेबी, मला ना तुझ्याशी बोलतच राहावं असं वाटतं. मला सुद्धा. घायाळ झालाय तो, घायाळ. 3 हार्ट्स पाठवलेत मला. अरे हे तर काहीच नाही. मला इथे माझ्या एंजलनी 3 किस पाठवले, ते पण ओठांवर देतात ना, ते असे. यक, हे काहीच नाही. आता मी 6 मारणार आहे. तू बघ. तुझी हाईट काय आहे? हाईट साधारण अमिताभ एवढी. काकांवर जास्तच आहे, पण चालेल ना? चालेल. आय लव्ह टॉल गाईज. ते खूप हॉट असतात. तुम्ही हॉट असशील ना?
डायरेक्ट हॉट वगैरे बोलायला लागली ही. हे जरा अति होत आहे. सच अ लेम लाईन. आता मी दाखवतो रोमॅन्टिक लाईन कशाला म्हणतात. बेबी, तुझा आवाज इतका मोहक आहे, इतका सुंदर आहे की माझ्या मनात तो रुंजी घालतोय. मी तर म्हणेन तुझा आवाज इतका मादक आहे की त्यात पहिल्या रात्रीचा निशिगंधाचा दरवळणारा सुगंध आहे. डायरेक्ट पहिली रात्र म्हणजे प्रपोज नाही, लग्न नाही, डायरेक्ट पहिली रात्र. हा काय स्पीड आहे? हॅलो, हा सावे काका. हॅलो इंदू काकू. अहो, आता बोलत होतो त्या परीशी आपल्या. परी पार बिघडली आहे. काय हो काकू, तुम्ही तर म्हणत होतात की तुमचा मुलगा फारच साधा भोळा आहे, चांगला पोचलेला आहे तुमचा मुलगा. आपण असं काही बोलला काय तो? बोलली काय ती? काय काय माझं हरी असं म्हणाला? माझी बहीण असं म्हणाली? अरे देवा. सावे, असं करून पाय हलवू नका बरं. मी कुठे हलवतोय? ते आपोआप हलतायत. तुम्ही माझ्या अंगावर का ओरडतोय सावे? माझ्यावर ओरडू नका, मला भयंकर टेन्शन आलेलं आहे. आणि मला काय अमृत मिळाल्याचा आनंद झालेला नाहीये. मी सुद्धा टेन्शन मध्येच आहे. आय एम सॉरी. इट्स ओके. सावे, मला असं अजिबात वाटलं नव्हतं की माझा हरी मुलींची असा बोलत असेल. आणि मला तरी कुठे वाटलं होतं की माझी परी सावे, मला वाटतं की आजकालच्या पिढीची ना हीच भाषा आहे. प्रत्येक पिढीची एक भाषा असते, बोलायची पद्धत असते. मग तर ते याच भाषेत बोलणार ना. तरी एखाद्या अनोळखी माणसाला हॉट म्हणायचं म्हणजे तेच ना. हो, ज्या मुलीशी ओळख नाही, पाळख नाही, तिला काय म्हणायचं तर तुझ्या आवाजात पहिल्या रात्रीचं रोमॅन्टिक सूर आहे. बघा ना. सावे, मला काय वाटतं माहितीये का, यात ना आपल्या मुलांची काहीच चूक नाही. आजकाल ना सगळीकडे हे असंच दाखवतात, टीव्हीवर, सिनेमांमध्ये. असं ना सगळं उघडं वागडं करून दाखवायचं, बोलायचं. करेक्ट. हा. त्यामुळे झालंय हे सगळं असं. नाहीतर आपण आपल्या मुलांच्या संस्कारात कुठे कमी पडलोय? आपण चांगलेच संस्कार केले मुलांवर. बघा ना. पण तरी हे असे सिनेमा बघायची गरजच काय? बघा तरी, गरजच काय? सावे, तुझी एक गोष्ट लक्षात येते का? अहो, मगाचपासून जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झाली आपलं प्रत्येक गोष्टीवर एकमत होत. होणारच. बिघडलेल्या मुलांच्या पालकांची जेवढ्या लवकर मैत्री होते ना, तेवढी पटकन जगात कुणाचीच होत नसेल. सावे, माझा हरी बिघडलेला नाहीये हो. जरा ना ट्रॅक हुकलाय त्याचा. ट्रॅक हुकलाय? अहो, त्याची गाडी ट्रॅक सोडून शेजारच्या शेतात घुसली आहे. सावे, टेन्शन आलं इथपर्यंत ठीक आहे, पण ही असली फालतू उदाहरणं नका देऊ, कळलं ना? सावे, हरीचा फोन. परीचा फोन. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी YouTube चॅनल.